नमस्कार मंडळी. आता मी तुम्हाला मॅगी पकोडा कसा बनवते तर त्याची मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर लागणार आता साहित्य बघा. बटाटे, हा बटाटे आणि ही चीज आहे आणि ही मॅगी आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि ही कोथिंबीर. तर बघा आता मी कशी बघा त्याची रेसिपी दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये लागणारा साहित्य तिखट, मीठ, हळद, मसाला आणि थोडी पेस्ट चवीपुरती. बटाटे बॉईल करायला टाकू. आता बॉईल करून टाकू आणि मॅगी पण टाकू. मॅगी पण बॉईल करू. तर बघा बटाटे आणि मॅगी बॉईल झालेली आहे. तर याला मॅश करूया. तर आता मी या डिशमध्ये टाकते याला आणि याला छान मॅश करून आणि त्याच्यावरती मग ही मॅगी टाकते आणि त्याच्यानंतर बाकी. तर मंडळी आता बटाटा मॅश झालेला आहे आणि आता त्याच्यावरती टाकते मी मॅगी. तर ही आहे मॅगी. आता मॅगीला पण मॅश करून घेते बटाट्यामध्ये. बटाटे आणि मॅगी ही मिक्स झाले आहे आणि मॅश झाले आहे आणि आता याच्यामध्ये हा कांदा सोडते. तर बघा आता कांदा सोडते. छानपैकी बारीक कांदा केलेला आहे मी आणि कांदा सोडते. कांदा सोडल्याच्या नंतर मी आता याला पण मॅश करणार आहे. तर सर्वात पहिले मी आता लसूण, तिखट, मीठ सोडणार आहे. तिखट, मीठ हे सर्व सोडणार आहे आणि मसाला. आणि हा मसाला आहे, पेस्ट आहे थोडी. त्याच्यानंतर सोडणार आहे मी मॅगी मसाला. बघा पूर्ण सोडून देते हे एक पॅकेट आणि त्याच्यानंतर सोडणार आहे कोथिंबीर. तर बघा किती छान झालं तयार. बघा किती छान तयार झाले आहे आणि आता याला करते मॅश पूर्ण याला. तर मंडळी आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघा आणि आता हे सर्व मॅश झालेलं आहे आणि याला आता अशी लांबुळकी गोल गोल करायची आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला असं लांबुळकी करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चीज भरायची आहे. असा गड्डा करून बघा, असा गड्डा करून याच्यामध्ये चीज भरायची आहे. तर म्हणजे आपलं तेल गरम झालं आहे आणि हे चीज आहे. याला चीजला असे लांबुळके कट केले आणि यांनासुद्धा असा लांबुळका आकार केला आहे. आणि हे आहे मॅगी. याचं बारीक बारीक केलं आहे छान आणि हे केलं आहे अंड्याचं सारण केलं आहे. याच्यामध्ये असं डुबून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा आता कसं बनवतं. तर बघा या गोलाकार लांबुळका गोलाकार आपण केला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता चीज टाकायची आहे. तर आपण चीज कशा प्रकारे टाकू, अशी लांबुळकी टाकायची याच्यामध्ये आणि याला मग अशी पॅक करायची छानपैकी. अशी पॅक करायची आणि ही पॅक केली. त्यामध्ये आपण चीज टाकले आणि याला पॅक केलं आहे आणि आता याला अंड्याच्या याच्यामध्ये टाकू आणि हे लावलं की याला आता मॅगीमध्ये टाकू असं. आणि झालं आता आपलं छान बघा मॅगी पकोडा आणि याला टाकायचं आता तेलामध्ये. बघा आपला मॅगी पकोडा तयार झालेला आहे. तर आता खाऊन बघते त्याची टेस्ट कशी आहे. तर बघते. तर म्हणजे रेसिपी तर खूप छान झाली आहे. पण तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.